नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा दिनविशेष या सत्रात विशेष स्वागत करते. सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे. जाणून घेऊ 23 डिसेंबरचे दिनविशेष. 23 डिसेंबर 2001 रोजी बिहारमधील चंपारण्य या जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची 104 फूट इतकी आहे. 23 डिसेंबर 2000 रोजी कलकत्ता शहराचे नाव कोलकाता असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली. 23 डिसेंबर 1970 रोजी दी गोवा हिंदू असोसिएशन निर्मित विनायक वामन शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित नटसम्राट या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला. 23 डिसेंबर 1954 रोजी डॉक्टर जे हार्टवेल हॅरिसन आणि डॉक्टर जोसेफ ई मरे यांनी जिवंत व्यक्तीमधील मूत्रपिंड काढून पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली. 23 डिसेंबर 1954 रोजी बिजन कुमार मुखरेजा यांनी भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 23 डिसेंबर 1947 रोजी अमेरिकेतील बेल रिसर्च लॅब्स या संशोधन संस्थेने ट्रान्झिस्टर या उपकरणाचा शोध लावल्याची घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामध्ये होणाऱ्या मोठ्या क्रांतीची ही सुरुवात होती. 23 डिसेंबर 1940 रोजी वालचंद हिराचंद यांनी बंगळुरू येथे हिंदुस्तान एअरक्राफ्ट हा कारखाना सुरू करून भारतातील विमान निर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. 23 डिसेंबर 1921 रोजी शांतिनिकेतन येथे विश्वभारती विश्वविद्यालयाची स्थापना झाली. 23 डिसेंबर 1914 रोजी पहिल्या विश्वयुद्धात ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सैन्याने कैरो, इजिप्त येथे आगमन केले. 23 डिसेंबर 1893 रोजी हॅन्सेल अँड ग्रेटेल या प्रसिद्ध सांगीतिक परिकथेचा पहिला प्रयोग झाला. 23 डिसेंबर 1902 रोजी भारताचे 5वे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक चौधरी चरण सिंग यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 29 मे 1987 रोजी झाला होता. 23 डिसेंबर 1897 रोजी ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार कविचंद्र कालीचरण पटनाईक यांचा जन्म झाला. 23 डिसेंबर 1854 रोजी ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ हेनरी बिग गुप्पी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 23 एप्रिल 1926 रोजी झाला होता. 23 डिसेंबर 2010 रोजी के करुणाकरण यांचा मृत्यू झाला. केंद्रीय उद्योग मंत्री व केरळचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि केरळमधील युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंटचे ते संस्थापक होते. 23 डिसेंबर 2010 रोजी कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा मृत्यू झाला. त्यांचे पाऊस, भरती, चितघोष हे कथासंग्रह तर 2 बहिणी कोंडी या कादंबऱ्या आणि पिकासो हे चरित्र प्रसिद्ध आहे. त्यांचा जन्म 21 मे 1928 रोजी झाला होता. 23 डिसेंबर 2008 रोजी गीतकार व कवी, लेखक गंगाधर महांबरे यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 31 जानेवारी 1931 रोजी झाला होता. 23 डिसेंबर 2004 रोजी भारताचे 9वे पंतप्रधान नरसिंह राव यांचा मृत्यू झाला. ते वाणिज्य व उद्योग मंत्री देखील होते. त्यांचा जन्म 28 जून 1921 रोजी झाला होता. 23 डिसेंबर 2000 रोजी मलिका तरन्नुम म्हणून ख्यातनाम असलेल्या गायिका नूरजहाँ उर्फ अल्लाह वसई यांचे पाकिस्तानमधील कराची येथे निधन झाले. त्यांचा जन्म 21 सप्टेंबर 1926 रोजी कसूर, पंजाब येथे झाला होता. 23 डिसेंबर 1998 रोजी स्वातंत्र्य सैनिक रत्नाप्पा कुंभार यांचा मृत्यू झाला. सहकार चळवळीतील अग्रणी नेते, इचलकरंजीच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, 1985 सालचे पद्मश्री पुरस्कार, 1952 साली खासदार म्हणून आणि शिरोळचे आमदार अशी त्यांची ओळख होती. महाराष्ट्र सरकारचे गृहराज्यमंत्री, भारतीय राज्यघटना समितीचे ते सदस्य होते. त्यांचा जन्म निमशिरगाव, शिरोळ, कोल्हापूर जिल्हा येथे 15 सप्टेंबर 1909 रोजी झाला होता. 23 डिसेंबर 1979 रोजी हिंदी व मराठी चित्रपट संगीतकार दत्ता कोरगावकर यांचा मृत्यू झाला. याद, बडीमा, दामन, नादान, रिश्ता, चंद्रराव मोरे, सुखाचा शोध, गीता, गोरखनाथ, गोरा कुंभार, सुनबाई, महात्मा विदूर, हरिहर, भक्ती, रायगडचा बंदी आदींसाठी त्यांनी संगीत दिले होते. 23 डिसेंबर 1965 रोजी नट व गायक गणेश गोविंद तथा गणपतराव बोळस यांचा मृत्यू झाला. गंधर्व नाटक मंडळीचे ते एक संस्थापक होते. त्यांचा जन्म 2 जुलै 1880 रोजी झाला होता.
23 डिसेंबर 1926 रोजी स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षण महर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या झाली. त्यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1856 रोजी झाला होता. 23 डिसेंबर 1834 रोजी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1766 रोजी झाला होता. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते 23 डिसेंबरचे दिनविशेष. आमचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला कसे वाटते हे कळविण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698869880. असेच रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ एमपीएससी गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.